काल घटना घडली आणि ज्या प्रकारे क्रूरतेने त्यांना मारण्यात आलं, हातपाय बांधून कपडे फाडून वगैरे, ही जिल्ह्यासाठी खूपच बदनामीकारक अशी ही राज्य पातळीवरती ही घटना घडली आहे। याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून सकल हिंदू समाजामार्फत आणि ज्या मुलांना ती मारहाण करण्यात आली आहे ती मुलं एवढी घाबरली गेली की त्या मुलांनी अक्षरशः आता पोलीस प्रशासनामार्फत असं करण्यात आलं आहे की त्या मुलांनी तक्रार पण दाखल केली नाही। म्हणजे एवढी जी दहशत आहे ह्या प्रकारे ह्या समाजाची, त्या प्रकारे हा एक खूप चुकीचा मेसेज पूर्ण राज्यस्तरावरती गेला आहे। आज सकल हिंदू समाजामार्फत ह्या ज्या प्रवृत्ती जी आहे अशा प्रकारची ह्याला वेळच्या वेळी ठेचून काढणं खूप काळाची गरज आहे, जेणेकरून भविष्यात आपला हा जो जिल्हा आहे तो पर्यटनाच्या याच्यावरती बराच जो वर्ग आहे तो सक्षम आहे। पर्यटनाच्या याच्यावरती लोकांचे उद्योगधंदे चालतात। जर यावेळी यांना जर आत्ताच जर उपाययोजना नाही केल्या या वृत्तीवरती तर भविष्यात खूप आपला एक मोठा आर्थिक याला पण तोंडाला जावं लागणार। कारण पर्यटक जर यायचे कमी झाले, ही जर भीती निर्माण झाली तर उद्या पर्यटक यायला बघणार नाही। आणि ह्या ज्या काही वृत्ती आहेत ज्या प्रकारे अनधिकृत एखाद्या कुठे काही ह्या गोष्टी चालू असतील आणि अशा दादागिरी ही खपवून घेणार नाही। सिंधुदुर्ग जिल्हावासी आणि सकल हिंदू समाजामार्फत एक शेवटचं आम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आणि एक सूचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे जर हिंदू समाजावरती जर भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या, हिंदू समाजाला जर टार्गेट धरून जर कोणी त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्यापुढे हिंदू समाज हा गप्प राहणार नाही, हे प्रशासनाला सूचित करण्यात आलं आहे। आणि अशा प्रकारे मखदूम साहेबांना या संदर्भात आम्ही निवेदन देऊन मखदूम साहेबांनी पण चांगली एक सकारात्मक बाजू त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आम्हाला असा निरोप देण्यात सांगण्यात आला आहे की यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करू, असं पोलीस प्रशासनामार्फत कळवण्यात आलं आहे। असं काय झालं की एका चहावरून बेदमपणे 4 जण एकत्र होऊन मारायला लागले। इथे काही जण साक्षीदार होते, त्यांनी काय बाजू घेतली नाही कारण ते गावाला करत। पण एका समजा आपण त्या इथं असतो कसं काय केलं असतं, चहा बदलून दिला असतं एकतर आणि मग पैसे मागितले असते। असं एवढं काय झालं की तुम्ही त्यांच्यावर जणू काय अगदी शत्रू असल्यासारखे हल्ला करता, त्याचे हातपाय बांधता, त्यांना मारता, त्याच्यामुळे प्रतिमा एकदम खराब होणार आहे या जिल्ह्याची। आणि तुम्ही 4-5 जण एकत्र आहात म्हणून कुठेही दादागिरी कराल का? दुसरा मार्ग नव्हता? त्याला चहा बदलून देतो, बाबा तुझे पैसे दे पण चहा बदलून देतो, असं का नाही बोलले? ही कुठली पद्धत? आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही कोणाला मारू शकतो, ही वृत्तीच ठेचली पाहिजे, बरोबर की नाही? बरोबर। त्यामध्ये 2 महिला सुद्धा त्यांचं सुद्धा नावं आली आहेत। तेच ना, कसं आहे, तुम्हाला जरा सुद्धा संयम नाही। तुम्हाला एकटा दुकटा दिसला तर माराल, उद्या कोणी जायला पाणी मागेल आणि ते पाणी नसलं ते पाणी ओतलं कशाला म्हणून माराल? ही वृत्ती कुठली?